चल चल सखे करू पूजना, हस्तासी जोडूनी गौरीसी वंदुनी सखे करू पूजना. प्रथम वाहू हळदी कुंकुम हे, मग वाहू पुष्प सुगंध हे. लावूनी कर्पूर वाहूनी अक्षत सखे करू पूजना. चांदीच्या ताटी लावू वातिका, ओवाळू पंचारती ती चला. लावूनी कर्पूर दावूनी नैवेद्य सखे करू पूजना. निरांजने आता लावा तुम्ही, एकाग्र चित्तासी ठेवा झणी. गाऊनी हे गान मागू चुडे दान सखे करू पूजना. चल चल सखे करू पूजना. सौभाग्य लाभो सदा सर्वदा, जावोल या सर्व ही आपदा. वर्षासी येऊनी आनंद घेऊ सखे करू पूजना. चल चल सखे करू पूजना. चल चल सखे करू पूजना ही आरती काल कमेंटमध्ये अलका कराडकर या मैत्रिणीने मला लक्षात आणून दिली होती आठवणीत. तर अशा खूप साऱ्या आरत्या आहेत मैत्रिणींनो. संध्याकाळी जागरणाला जमल्या सगळ्या वशया मुली बाळी काकू आत्या सगळ्या पाहुण्या रावण्या जमल्या की सांजवात केली जायची. दुपारात आपण म्हणतो दूधवात. आणि तेव्हा ह्या सगळ्या आरत्या म्हटल्या जायच्या. अगदी सगळ्यांना त्या यायच्या, कारण ऐकलं जायचं. ऐकून ऐकून नक्कीच येतं. श्री भवानी नमिते तुझसी, मंगळ गौरी तार्यमासी. श्री भवानी नमिते तुझसी, जय देवी मंगळा गौरी भवभय हारिके. अक्षय देई आम्हा सौभाग्य अंबिके. रेडिओवरची आरती. सुवासीन मी तुझला पूजिते, जय देवी मंगळा गौरी. ही तर तुम्ही ऐकले असेलच. ओवाळू आरतीला मंगळ गौरी तुझला. सौभाग्या दे आम्हा, सौभाग्या दे आम्हा, हीच विनंती तुला ओवाळू आरतीला. जय देवी जय देवी जय मंगळा गौरी, तुझला ओवाळी ते पूर्ण कृपाळी. अखंड सौभाग्य द्यावे सुंदरी, परिपूर्ण कृपा तू करी मजवरी. जय देवी जय मंगळा गौरी. अजून शुभ सौभाग्याची खाण, मागते दान सदा सुखकारी. ओवाळीन मंगळ गौरी. अशा अनेक बाळबोध शब्दात बाळबोध चालीत बांधलेल्या या रचलेल्या या आरत्या हा आपला सांस्कृतिक वारसा आहे, परंपरा आहे आपली ही. आणि आपली जी नेहमी पुस्तकात जी म्हणतो ती सुद्धा आरती इतकी सुंदर आहे, सलग अशी म्हणता येते ना. कुठली जय देवी जय मंगळा गौरी. ओवाळीन सोनी या ताटी, रतनाचे दिवे माणिकाच्या वाती. ओवाळू मोती ज्योती भावे करू आरती आरती मंगळा गौरी. इतकी सुंदर आहे ती आरती, सलग म्हणता येते. तर ह्या सगळ्या आरत्या आहेत. ह्याच्यातल्या काही मला एक एक दोन दोन कडवी येत आहेत, पण काही काही आरत्या येतात बऱ्यापैकी. तर ह्या आरत्या ना आपण ह्या घरात म्हटल्या पाहिजेत. आणि त्या दिवशी मंगळागौरीच्या दिवशी सगळ्या एकाच वेळी नाही जमल्या तर 2-3 आरत्या दुपारच्या आरतीच्या वेळेला, आणि जागरण करताना संध्याकाळी 2-3 आरत्या दुसऱ्या, अशा ह्या आरत्या सगळ्या आपण जमवून एकामेकांना देऊन ह्या ठेवल्यात पाहिजेत, जागृत ठेवल्या पाहिजेत ह्या आरत्या आपल्या सगळ्यांच्या. किती छान आहे ना हे, की त्यावेळेला खरोखर हे आश्चर्य करण्यासारखं आहे की त्यांच्याकडे काही असं माध्यमं नव्हती कसली, काही पाहता येत नव्हतं उंबऱ्याच्या बाहेर जाऊन जास्त काही. पण तेवढ्यातल्या तेवढ्यातसुद्धा इतके सुंदर शब्द, इतकी सुंदर बाळबोध चाली, सुंदर सोप्या म्हणता येतील अशा छान छान चाली आहेत. आणि ह्या आरत्या 6-7 मी तर आत्ता सांगितल्यात. अजून तुम्हाला येत असेल तर नक्कीच कमेंट करा मंडळी, की हे सगळं आहे ना, हे सगळं आपलं आहे, आपलं. आणि आपलं आहे ते
जपलं गेलंच पाहिजे. म्हणून म्हणायचं, चल चल